कुणी म्हणतं जा 108 जप कर, अरे पण त्याचा अर्थ काय आहे? तुम्ही श्री स्वामी समर्थ जप म्हणत, त्याचा अर्थ काय? आपण यूट्यूब ओपन करतो, यूट्यूब ओपन केल्यावर आपल्याला बरेच व्हिडिओज दिसतात ज्याच्यामध्ये स्पिरिट टॉक्स असतात. तर हे खरं आहे का की स्पिरिट हो, 100%. 2018 मध्ये एक फिमेल आली होती, खूप वयस्कर होती ती त्या फिमेलला घेऊन तिची नात आली होती. बर. आणि द थिंग इज दॅट तिला स्पिरिट रेप होत होतं, पूर्ण जीवन तिने त्याचं काढलं. आणि ती मुलगी, आता तिची नात 16 वर्षाची होती, तिची आई पण त्या गोष्टीतच एक्सपायर्ड झाली. नाव द सेम एनर्जीज वर शिफ्टिंग ऑन द चाइल्ड. 16 वर्षाच्या मुलीवर होत असताना ती मुलगी माझ्याकडे आली आणि तेव्हा मी तो सेम एनर्जीज तिच्यावर शिफ्ट होताना दिसलं. हिचं गायब होत होतं आणि हिच्यावर आलेलं. आणि कॉन्स्टिलेशन्सच्या वेळेस वर्कआउट सेशन चालू होतं. इतक्यात ज्या व्यक्तीचं हिलिंग घ्यायला, एनर्जी घ्यायला लावलं, मध्येच ती एनर्जी शिफ्ट झाली. एक स्पिरिट एनर्जी तिच्यामध्ये घुसली. बर. आणि ती स्पिरिट एनर्जी इतकी दुःखी आणि ॲग्रेसिव्ह होती. ती त्या माझ्या स्टाफला उचलून आपटत होती, एवढी ॲग्रेसिव्ह. आणि तिचं म्हणणं मीन्स ती स्पिरिट एनर्जीज मला हे सांगायला आली होती की माझ्यावर रेप झाले आणि मला मदत कर. 2025 मधला काय म्हणतात सगळ्यात वाईट तारीख म्हणा किंवा सगळ्यात वर्स्ट दिवस म्हणा, तर तो कोणता आहे? किती मोठं ॲक्सिडेंट झालं. 12/6, 8 दिवस आधीच मी एका माझ्या मित्राला विचारलं होतं, अरे हे उडणारा प्लेन पडलं तर, म्हणजे मला इंट्युशन्स खूप स्ट्रॉंगली आले की हे पडणार, काय होणार हे मला दिसलेलं. जेव्हा मी ह्याचं पास्ट बघितलं ना, 12 जूनचं, की हे इन्सिडेंट का घडलं आणि एका प्लेनमध्ये ऑल ओव्हर वर्ल्डचे लोक होते आणि वाय दिस टूक. त्यानंतर मी पास्ट लाईफ बघायला गेले की हे का घडलं. प्रत्येक गोष्टीचं एक पास्ट लाईफ आहे. तेव्हा मी त्या पास्ट लाईफमध्ये पाहिलं. बहुतांश मराठी लोकांना ह्याबद्दल जास्त माहिती नाही आहे, सो मला वाटतं तुमच्या मार्फत आलेल्या लोकांना लवकर कळेल. तर इल्युमिनाटी नावाचा आपण शब्द खूप ऐकतो का, ते असे साईन करतात. येस. तर हे काय आहे नक्की?